नमस्ते, चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत उपवासात चालणारे रताळ्याचे गुलाबजाम। चला तर वेळ न घालवता साहित्य पाहून घेऊया। उकडून घेतलेले एक रताळे, 4 चमचे मिल्क पावडर, 1 वाटी साखर, पाक करण्यासाठी पाणी, वेलची पावडर। सुरुवातीला काय करायचं, हे रताळं उकडून घ्यायचं आहे आणि उकडून झालं की याचं सालपट काढून घ्यायचं आहे। रताळं सोलून झालेलं आहे। आता काय करायचं, हे उकडून घेतलेलं रताळं किसणीच्या साहाय्याने किसून घ्यायचं आहे। रताळे उकडल्यानंतर त्याचा गोडवा थोडा कमी होतो ना, मग मुलं खात नाहीत किंवा घरातली बरीच माणसांना आवडत नाही। मग त्यामुळे काय, असे गुलाबजाम जर केले तर घरातले लहानापासून तर मोठ्यांपर्यंत सगळेजणच आवडीने खातात। रताळं किसून झालेलं आहे। तर किसून घेतलेल्या रताळ्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा विलायची पावडर घालायची आहे आणि 4 चमचे मिल्क पावडर घालायचे आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। गुलाबजाम करायचे ना, तर त्याचं हे मिश्रण तयार झालेलं आहे। आता आपल्याला छोटे छोटे बॉल करून घ्यायचे। तर हाताला अगोदर काय करायचंय, तूप लावून घ्यायचं, म्हणजे काय होईल, हे आपल्या हाताला चिटकणार नाही। आणि आता ह्याचे छोटे छोटे असे बॉल करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे बॉल करायचे आहेत। तुम्ही पाहू शकता, आपल्या हाताला अजिबात गुलाबजामचं मिश्रण आहे ना, ते चिटकलेलं नाहीये। चला तर इथे आपले रताळ्याचे छान असे बॉल तयार करून झालेले आहेत। आता एक साईडला आपण साखरेचा पाक तयार करून घेऊया। त्यासाठी मी 1.5 कप पाणी घेतलेलं आहे आणि 1 वाटी साखर घेतलेली आहे। आता पाक तयार होईपर्यंत हे असंच उकळत ठेवायचं आहे। साखरेचा पाक तयार होईपर्यंत आपण इथे बॉल तयार करून घेतले होते, ते तळून घेऊया। रताळ्यांच्या बॉलला छान असा सोनेरी रंग आला की ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे सर्व बॉल तळून झालेले आहेत। मस्त असं छान गोल्डन रंग पण आलेला आहे। आता काय करायचं, आता एक बाउल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये हे बॉल घ्यायचे आहेत। आता काय करायचं, साखरेचा पाक तयार करून घेतला होता आपण, तो यावरती घालायचा आहे। साखरेचा पाक घालून झाल्यानंतर अर्धा ते 1 तास गुलाबजाम मुरत ठेवायचे आहेत, म्हणजे आपले छान असे मऊ गुलाबजाम तयार होतील। अशा प्रकारे आपले रताळ्याचे उपवासासाठी चालणारे गुलाबजाम खाण्यासाठी तयार आहेत। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका। आता पुढचं एवढं, बाय बाय।